आपल्या सकाळची सुरुवात इतकी छान असावी ना की ज्याने आपली सकाळच्या सुरुवातीने आपला अख्खा दिवस शुभ जाईल, संपूर्ण दिवस चांगला जाईल असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार की अनेक गोष्टी करणे निषिद्ध मानले गेलेले आहेत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी सर्वांचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ हा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची हे बघणार आहोत आपण। तर त्यासाठी खूप काही गोष्टी असतात ज्या वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या असतात, काही शुभ असतात काही अशुभ असतात। आपल्या घरामधलं वातावरण बिघडून जातं, सो त्यासाठी काय करायचं आहे ना की ती व्यक्ती गेल्यानंतर लगेच घराच्या फरशीला थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने फरशी पुसून टाकायची, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते। त्यानंतर ना घरामध्ये अनावश्यक किंवा अति जास्त प्रमाणात फर्निचर ठेवू नये। त्याने काय होतं की जो आपला ऊर्जेचा प्रवाह असतो, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह, त्याला अडथळा निर्माण होतो आणि कुठेतरी नकारात्मकता ऊर्जा तिथेच निर्माण होत राहते, जी की सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येतच नाही। आणि आपले घर ना नेहमी नीट, व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवावे। अत्यावश्यक जे फर्निचर आहे ना त्यांनी जर तुमच्या घरामध्ये फ्रेशनेस वाटत नसेल तर ते फर्निचर तुम्ही बदलवून टाका, त्याच्या ठिकाणी तुम्ही दुसरे फर्निचर बोलवून घ्या, दुसऱ्या फर्निचरची अरेंजमेंट करा आणि त्यामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जाचा प्रवेश व्हावा अशीच त्यांची रचना ठेवा किंवा त्यांची जी दिशा आहे ती वास्तुशास्त्रानुसार बघून घ्या की तुमच्या घरामधील फर्निचर तुम्ही कुठल्या दिशेने ठेवलंय। आजकाल तर डायरेक्टली घर बांधतानाच ठरवलं जातं की या दिशेने फर्निचर ठेवायचं, कारण तुम्ही बनवून घेतलेलं असतं, कारण त्यांची सिटिंग अरेंजमेंट झालेली असते। त्यामुळे आधी दिशा बघून घ्यायची आणि त्यानंतरच सेट करायचं फर्निचर। तिसरा उपाय जो आहे तो आहे की आपल्या घरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अशी हिरवळ लावू शकता, झाडे लावू शकता, सुगंधित फुलांची झाडे लावू शकता, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुगंध दळवळत राहील। आणि आपण जेव्हा खिडकीमधून बाहेर बघतो किंवा गॅलरीमध्ये बघतो तेव्हा झाडांची हिरवळ दिसली की कुठेतरी आपलं मन प्रसन्न होतं, आपल्यामध्ये सकारात्मकता ऊर्जेचा संचार होतो। सो आपल्या घरामधली सकारात्मक ऊर्जा बाहेरून घरात यावी याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि त्यासाठी ही हिरवळ, ही सुगंधित फुले खूप महत्त्वाची असतात। त्यानंतर आहे आपला मुख्य दरवाजा, जो की स्वच्छ आणि पसारामुक्त ठेवणं खूप जरुरी आहे, कारण सर्वात मोठी जी सकारात्मकता ऊर्जा आहे ना ती त्या दारामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून आपला जो मुख्य दरवाजा आहे तो नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल असा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवायचा। आणि ना मुख्य दरवाजासमोर कोणतेही झाडं, विद्युत खांब नसावे, कारण वास्तुशास्त्रानुसार ते सकारात्मकता जी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते ना ती सकारात्मकता ऊर्जा कुठेतरी शोषून घेते। म्हणून कुठल्याही प्रकारचा जो ऊर्जेला अवरोध करेल असा कुठल्याही प्रकारचा झाड किंवा विद्युत खांब आपल्या मुख्य दरवाजासमोर नसावा। आणि त्याचप्रमाणे ना जे शू रॅक्स असतात आपले, जे की आपण मुख्य दरवाजाच्या समोरच ठेवून देतो, ते पण नाही ठेवायचं। त्याने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जे बाहेरची निगेटिव्ह एनर्जी असते ती त्या आपल्या शूजमध्ये असतात, त्यामुळे ते मुख्य दरवाजाजवळ बिलकुलही ठेवायचे नाही। आणि जसा जमेल तसाच जास्तीत जास्त आपला मुख्य दरवाजा हा सजावटीने संपूर्ण असावा, जेणेकरून आपल्याला बाहेरून आल्यानंतर आपल्या दरवाजाकडे बघताच आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली जाईल। आठवड्यातून एकदा तरी आपल्या घराची छान नीटनेटकी सजावट करावी। धूळ वगैरे साचलेली असते वस्तूंवर, ते नक्की साफ करावी। अशा घाणेरडी धूळयुक्त ज्या वस्तू असतात ना त्या नक्कीच निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रदान करतात आणि आपल्या घरामधल्या कुठेतरी समस्या, अडचणी वाढत जातात। ही जी आणि तुमच्या घरामध्ये जर खरंच सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आमंत्रित करायची असेल ना तर घराला सकारात्मक अशी चित्र लावा, सुगंधित द्रव्यांचा समावेश करा, विविध फुलांचा उपयोग करा। फ्लॉवर पॉट्स असतात जे खूप खूप सुंदर आजकाल मिळायला लागले, त्या सगळ्या वस्तूंनी तुम्ही घराचं सजावट करू शकता आणि तुमच्या घरात जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल याचा प्रयत्न करू शकता।